गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्ससोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, TY BComच्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून एक नवीन लेक्चर सिरीज आपण सुरू करत आहोत आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत फायनल अकाउंट्स ऑफ बँकिंग कंपनी. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून पण आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पण. विद्यार्थी मित्रांनो, युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये या टॉपिकवर तुम्हाला 20 मार्काचा प्रॉब्लेम हा विचारला जातो, प्लस याच्यावर थेरी पण क्वेश्चन शॉर्ट नोट्समध्ये विचारले जातात. तर महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकची डिटेल माहिती आजपासून आपण घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, फायनल अकाउंट कुणाचं? बँकांचं. मग फायनल अकाउंट इथं एक शब्द आला, फायनल अकाउंट आता बँकाचं. याच्या अगोदर आपण 11वी पासून फायनल अकाउंट तयार करत आलो. सोल प्रोप्रायटरशिपचं, एकल व्यापाऱ्याचं आपण फायनल अकाउंट बनवलं, पार्टनरशिप फर्मचं फायनल अकाउंट बनवलं, त्याच्यानंतर कंपन्यांचे फायनल अकाउंट आपण बनवले. म्हणजे बरेच फायनल अकाउंट आपण सोडवलेले आहे. परंतु आता जो TY BComसाठी जो फायनल अकाउंट आपण शिकणार आहोत तो फायनल अकाउंट बँकांचा आहे, की बँका आपले फायनल अकाउंट्स कसे तयार करतात. तर सगळ्यात अगोदर बँक हे शब्दाचा अर्थ आता तुम्हाला माहितीच आहे. TY BComच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना माहिती बँका काय असतात. मग बँक आहे, बँक इट इज अ financial institute which is accepting deposit from public and providing this deposit through loans to various individual persons, industrialists, companies, workers or any other businesses for their इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. म्हणजे बँका काय करते? बँक लोकांकडून ठेवी स्वीकारते, ॲक्सेप्टिंग डिपॉझिट फ्रॉम पब्लिक, आणि याच ठेवी लोकांना कर्जाच्या रूपामध्ये कर्ज उपलब्ध करून देते. म्हणजे बँकांचे जे दोन महत्त्वाचे कार्य आहे, प्रायमरी फंक्शन. मग बँकाचे जे प्रायमरी फंक्शन आहे आपण म्हणूया की बँकांचं प्रायमरी फंक्शन काय? तर बँकाचं प्रायमरी फंक्शन टू ॲक्सेप्ट डिपॉझिट, लोकांकडून ठेवी स्वीकारणे, आणि दुसरं टू प्रोव्हाइड लोन्स. हे दोन महत्त्वाचे बँकाचे कार्य असतात. कोणतीही बँक असू द्या, कमर्शियल बँक असू द्या, नॉन कमर्शियल बँक असू द्या, प्रायव्हेट असू द्या, पब्लिक असू द्या. ॲक्सेप्ट डिपॉझिट, बँका पब्लिककडून डिपॉझिट ठेवी स्वीकारतात आणि त्या लोकांना कर्ज म्हणून वाटतात, कर्जाच्या रूपामध्ये लोकांना ते देत असतात. तर या झाल्या बँकाचे प्राथमिक कार्य. त्याच्यानंतर बँकांकडे वेगवेगळे ॲसेट असतात. मग बँकांकडे जे ॲसेट असतात त्या दोन प्रकारे त्या ट्रीट करतात, एक परफॉर्मिंग असेट आणि एक नॉन परफॉर्मिंग असेट. मग परफॉर्मिंग असेट म्हणजे काय? तर ज्या ॲसेटमधून बँकांना इन्कम मिळतंय, ज्या ॲसेट रेग्युलरली बँकांना इन्कम मिळवून देतात त्या परफॉर्मिंग असेट, आणि ज्या असेट बँकांना इन्कम मिळवून देत नाही, ज्या असेटमधून बँकांना इन्कम मिळत नाही त्या झाल्या नॉन परफॉर्मिंग असेट. परफॉर्मिंग असेट आणि नॉन परफॉर्मिंग असेट. परफॉर्मिंग म्हणजे ज्याच्यामुळे बँकांना काय मिळतं आहे? रेग्युलर इन्कम मिळतं आहे. रेग्युलर शब्द वापरतो मी, रेग्युलर इन्कम मिळतं आहे, परफॉर्मिंग असेट. एखाद्या असेटमधून रेग्युलर इन्कम मिळत नसेल, एखाद्या असेटमधून इन्कमच मिळत नसेल तर ती असेट काय झाली? नॉन परफॉर्मिंग, त्याला NPA म्हणतात. मग एखादी असेट आहे, समजा फॉर एक्झाम्पल बँकेने एखादं कर्ज दिलं आणि त्या कर्जासाठी एखादी असेट गहाण ठेवलेली, परंतु त्या कर्जामधून इंटरेस्ट किंवा प्रिन्सिपल अमाऊंट ही बँकेला मिळतच नसेल रेग्युलरली किंवा मोर दॅन 90 days, इफ एनी इंटरेस्ट और एनी प्रिन्सिपल अमाउंट ऑफ एनी असेट इज रिमेन ॲज अ पास्ट ड्यू फॉर द पिरियड ऑफ 90 or more than 90 days. म्हणजे एखाद्या असेटवर इंटरेस्ट किंवा मुद्दल अमाऊंट 90 किंवा 90 पेक्षा जास्त दिवसासाठी बँकेला जर मिळत नसेल तर ती असेट बँक काय म्हणून घोषित करते? नॉन परफॉर्मिंग, की त्याच्यामधून आपल्याला इन्कम मिळत नाही. म्हणजे ती असेट विच सीज टू इन्कम, विच स्टॉप टू जनरेट इन्कम फॉर बँक्स इज कॉल्ड ॲज नॉन परफॉर्मिंग असेट. म्हणजे ज्या असेटमधून बँकेला इन्कम मिळत नाही त्यांना म्हणतात नॉन परफॉर्मिंग असेट. त्याच्यानंतर बँकांकडे ज्या असेट असतात त्या वेगवेगळ्या टाईप्समध्ये क्लासिफाईड केलेले आहे. मग इथं मी आता लिहित नाही, या सगळ्या थेरी नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहेत. मग बँकांकडे कोणकोणते असेट असतात? तर बँकांकडे जे असेट आहे त्याचे वर्गीकरण बँक कसे करते? तर पहिले एका असेटला म्हणते स्टँडर्ड असेट, दुसरा प्रकार आहे सब स्टँडर्ड असेट, तिसरा आहे डाऊटफुल असेट आणि चौथा आहे लॉस असेट. म्हणजे बँकांचे जे असेट आहे त्या प्रमुख 4 कॅटेगरीमध्ये क्लासिफाईड केल्या: स्टँडर्ड असेट, सब स्टँडर्ड असेट, डाऊटफुल असेट, लॉस असेट. म्हणजे स्टँडर्ड असेट म्हणजे काय? तर ज्या असेटवर इंटरेस्ट, प्रिन्सिपल अमाऊंट काही ड्यू नाही आहे, जी असेट रेग्युलर आपल्याला इन्कम मिळवून देते, ज्या असेटवर कोणतीच अमाऊंट ड्यू राहत नाही, बाकी राहत नाही, पेंडिंग राहत नाही, त्याला म्हणतात स्टँडर्ड असेट. आणि जी नॉन परफॉर्मिंग नाही, जी परफॉर्मिंग आहे ती झाली स्टँडर्ड असेट, जी रेग्युलर इन्कम मिळवून देते. दुसरी सब स्टँडर्ड असेट, जी बँकेला असेट इन्कम मिळवून देते परंतु ती नॉन परफॉर्मिंग पण आहे, लेस दॅन 12 month.
12 महिने किंवा त्याच्यापेक्षा कमी कालावधीसाठी एखादी असेट जर NPA राहिली, नॉन परफॉर्मिंग राहिली, तर तिला सब स्टँडर्ड असेट म्हणतात. डाऊटफुल असेट म्हणजे काय, तर एखादी असेट बँकेची मोर दॅन 12 मंथ 12 महिन्यापेक्षा जास्त काळ नॉन परफॉर्मिंग राहिली, NPA राहिली, तर तिला म्हणतात डाऊटफुल असेट. आणि लॉस असेट म्हणजे जिथं बँकेला लॉस होतोय तर ती असेट म्हणजे लॉस असेट. या सगळ्या थेअरी लेक्चरचे, या सगळ्या थेअरींचे नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. इथं मी तुम्हाला शिकू शकत नाही किंवा डायरेक्टली प्रोव्हाइड करू शकत नाही. इथं आपण फक्त प्रॉब्लेम शिकणार आहोत चॅनलवर. आणि थेअरी लेक्चर मी तुम्हाला टेलिग्राम चॅनल, आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलची लिंक याच लेक्चरच्या तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला सगळ्या थेअरी नोट्स तिथं प्रोव्हाइड केल्या जातील. आणि इथं आपण शिकणार प्रॉब्लेम. तर प्रॉब्लेमकडे येऊया. आपण बँका शिकलो, बँकाचं आता बँका जे काही कामकाज करतात, तर बँकेचा जो ॲक्ट आहे तो ॲक्ट आहे आपल्याला माहिती आहे, बँकेचा ॲक्ट, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट ज्याला आपण म्हणतो. आणि तो बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट भारतामध्ये 1949 साली स्थापन झालेला आहे. आणि 1950च्या कायद्यानुसार सर्व बँकांचं कामकाज चालतं. आणि सर्व बँकांची एक महत्त्वाची मोठी बँक किंवा बँकर्स बँक म्हणून, सगळ्या बँकांची बँक म्हणून काम करणारी बँक भारतामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोणती आहे, रिझर्व्ह बँक. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही RBI ही भारताची सेंट्रल बँक आहे, जी सर्व बँकांची बँकर्स बँक म्हणून काम करते. RBIची खूप मोठी पॉलिसी आहे, खूप मोठं त्याचा अर्थ आहे. ते आपण सेपरेट त्याच्या नोट्स मी तुम्हाला टेलिग्रामला शेअर करेन. आता आपण येऊया प्रॉब्लेमकडे. बँकेचं आपल्याला काय सोडवायचं विद्यार्थी मित्रांनो, फायनल अकाउंट. आणि बँकेचं फायनल अकाउंट जेव्हा तुम्ही सोडवणार तेव्हा बँकेचं फायनल अकाउंट या ॲक्टनुसार 1949च्या ॲक्टनुसार 3rd शेड्यूलमध्ये दिलेलं आहे. म्हणजे या ॲक्टच्या, या कायद्याच्या 3ऱ्या शेड्यूलमध्ये अंडर सेक्शन 29 29व्या सेक्शनमध्ये बँकेच्या कशाची माहिती दिलेली आहे, फायनल अकाउंटची. की बँकेचं फायनल अकाउंट कसं असावा, या कायद्याच्या 3ऱ्या शेड्यूलमध्ये अंडर सेक्शन 29 मध्ये याची माहिती दिलेली आहे. आणि त्याप्रमाणे बँकेचा फायनल अकाउंटचा फॉर्मॅट ठरवलेला आहे. मग बँकेचा फायनल अकाउंटचा जो फॉर्मॅट आहे विद्यार्थी मित्रांनो, तो बँकेचा फायनल अकाउंटचा जो फॉर्मॅट आहे तो व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये आहे, म्हणजे उभ्या पद्धतीने. तर बँकेचं फायनल अकाउंट कसं असतं मी सेपरेट लेक्चर घेईल, पुढचं लेक्चर, आणि त्याच्यामध्ये बँकेचं फायनल अकाउंट शिकवेल. फक्त एवढं लक्षात घ्या, बँकेचं फायनल अकाउंट जे आपण बनवणार ते 3rd शेड्यूलनुसार अंडर सेक्शन 29 या ॲक्टच्या. आणि तो फॉर्म्युला कसा आहे, व्हर्टिकल, उभ्या फॉर्ममध्ये आपण बनवणार. त्याच्यामध्ये बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस बनवणार. बॅलन्स शीटला आपण म्हणणार फॉर्म A आणि प्रॉफिट अँड लॉसला म्हणणार फॉर्म B, ज्याचं मी पुढच्या लेक्चरमध्ये शिकवेल. आता बँकेचं फायनल अकाउंट जर तुम्हाला सोडवायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर बँकेचं फायनल अकाउंट सोडवण्यासाठी टोटल 16 शेड्यूल आहे बँकेच्या फायनल अकाउंटचे. आणि हे 16 शेड्यूल तुम्हाला पाठ करायचे आहे, 1 ते 16. हे 1 ते 16 शेड्यूल जर तुम्हाला पाठ झाले तर तुम्ही सहज बँकेचं फायनल अकाउंटचं प्रॉब्लेम सोडू शकतात. एक शेड्यूल मी इथं लिहिलेलं आहे बघा, बोर्डावर बघू शकता तुम्ही. पहिल्या शेड्यूलचं नाव आहे कॅपिटल, दुसरा रिझर्व्ह अँड सरप्लस, तिसरा डिपॉझिट, चौथा बॉरोईंग, 5वा अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन, 6वा कॅश अँड बॅलन्स विथ RBI, 7वा बॅलन्स विथ बँक म्हणजे अदर बँका RBI सोडून, बॅलन्स विथ बँक, मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस, 8वा आहे इन्व्हेस्टमेंट, 9वा ॲडव्हान्सेस, 10वा फिक्स असेट, 11 नंबरचा शेड्यूल आहे अदर असेट, 12 नंबरचा शेड्यूल कॉन्टिजंट लायबिलिटी, 13 नंबरचा शेड्यूल इंटरेस्ट अर्न, त्याच्यानंतर इंटरेस्ट अर्न नंतर अदर इन्कम, इंटरेस्ट एक्सपेंडेड, आणि शेवटचा शेड्यूल आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. असे टोटल 16 शेड्यूल आहे जे प्रत्येक विद्यार्थ्याला पाठ करायचे आहे. एकदा तुमचे 16 शेड्यूल पाठ झाले की तुमचं बँकेचं फायनल अकाउंटचं 50% काम झालं. आता याचं वर्गीकरण आपण टेक्निक समजून घेऊया. या 16 शेड्यूलचं क्लासिफिकेशन कसं, तर बँकेचे शेड्यूल किती सांगितले मी, टोटल किती शेड्यूल्स आहे, बँक फायनल अकाउंटचे 16 शेड्यूल्स आहे. त्या 16 शेड्यूल्सपैकी 12 शेड्यूल्स, आणि इकडे मी लिहितो 4 शेड्यूल, 12 शेड्यूल आणि 4 शेड्यूल असं वर्गीकरण करू. मग 12 जे शेड्यूल्स आहे ना ते तुम्ही रेकॉर्ड करा बॅलन्स शीटमध्ये, आणि 4 शेड्यूल रेकॉर्ड करा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. म्हणजे या 16 पैकी एकूण 12 शेड्यूल कशामध्ये रेकॉर्ड करायचे, बॅलन्स शीटमध्ये, आणि 4 शेड्यूल कशामध्ये रेकॉर्ड करायचे, प्रॉफिट अँड लॉसमध्ये. मग बॅलन्स शीटमध्ये 2 साईड असतात, बॅलन्स शीटमध्ये 2 साईड असतात. एक असते पहिली लायबिलिटी आणि दुसरी असते असेट. L म्हणजे लायबिलिटी, A म्हणजे असेट. मग लायबिलिटीमध्ये काय करा, या 12 पैकी 1 ते 5 शेड्यूल,
1 ते 5 शेड्यूल कशामध्ये रेकॉर्ड करायचे? लायबिलिटीमध्ये. आणि त्याच्या पुढचे 6 ते 11 शेड्यूल हे कशामध्ये रेकॉर्ड करायचे? असेटमध्ये. म्हणजे लायबिलिटीमध्ये इथं पूर्णच नाव लिहू आपण, कन्फ्युजन जर झालं तुमचं तर लायबिलिटीमध्ये 5 शेड्यूल आणि असेटमध्ये 6 ते 11. मग तुम्ही म्हणणार तर तुम्ही तर 12 लिहिले, मग 12वा काय? तर 12वा शेड्यूलचं नाव आहे कॉन्टिजंट लायबिलिटी आणि कॉन्टिजंट लायबिलिटी बॅलन्स शीटमध्येच बनवायचं. असेटचे 11 शेड्यूल झाल्यानंतर सेपरेट 12 नंबरचा शेड्यूल लिहायचा. त्या कॉन्टिजंट लायबिलिटीचा बॅलन्स शीटवर इफेक्ट होत नाही म्हणून आपण तो सेपरेट बनवणार. म्हणजे महत्त्वाचे बॅलन्स शीटमध्ये 11 शेड्यूल आहे. आता पुढचे 13, 14, 15, 16 कुठे जातील? तर 13, 14, 15, 16 जातील प्रॉफिट अँड लॉस. जसे बॅलन्स शीटमध्ये 2 पार्ट असतात लायबिलिटी आणि असेट, तसे प्रॉफिट अँड लॉसमध्ये पण 2 पार्ट असतात. इन्कम एक असतो इन्कम आणि एक असतो एक्सपेन्सेस. मग इन्कम साईड याचा फॉर्मॅट मी पुढच्या लेक्चरला शिकवणारच आहे. इन्कम साईडमध्ये काय करा? 13 आणि 14 नंबरचं शेड्यूल रेकॉर्ड करा आणि एक्सपेन्सेसमध्ये रेकॉर्ड करा 15 आणि 16 नंबरचं. झालं वर्गीकरण. म्हणजे या पद्धतीने तुम्ही वर्गीकरण करणार. म्हणजे पहिले 5 शेड्यूल इथपर्यंत कुठे जातील? लायबिलिटीला. त्याच्यानंतर 6 ते 11 म्हणजे 6 पासून 11 पर्यंत म्हणजे 6 पासून 11 पर्यंत कुठे जातील? असेटला. त्याच्यानंतर 12वा हा बॅलन्स शीटमध्येच असेल, सेपरेट असेल. 13 आणि 14 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कोणत्या साईडला? इन्कममध्ये. आणि 15 आणि 16 कुठे जातील? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. कुठे? एक्सपेंडिचरला. तर या पद्धतीने 16 शेड्यूलचं वर्गीकरण आपण केलं विद्यार्थी मित्रांनो. एकदा हे 16 शेड्यूल पाठ झाले आणि त्याचं वर्गीकरण समजलं तर तुम्ही फॉर्मॅट सहज तयार करू शकतात. 16 शेड्यूलपैकी 12 शेड्यूल बॅलन्स शीटमध्ये बनवायचे, 4 शेड्यूल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये बनवायचे. मग 12 पैकी लायबिलिटीला किती आणि असेटला किती? तर पहिले 5 लायबिलिटीमध्ये, 6 ते 11 असेटमध्ये. 12 नंबरचं सेपरेट कॉन्टिजंट लायबिलिटी, याचा इफेक्ट होत नाही. 13, 14, 15, 16 प्रॉफिट अँड लॉस. मग त्याच्यापैकी 4 शेड्यूल 13, 14, 15, 16. मग 13 आणि 14 इन्कममध्ये, 15 आणि 16 एक्सपेन्सेसमध्ये. या पद्धतीने तुम्ही 16 शेड्यूल पाठ करा आणि त्याचं वर्गीकरण समजून घ्या. आता एक नियम सांगतो, तो नियम तुम्हाला जर पाठ झाला तर फायनल अकाउंट रेकॉर्ड करताना किंवा फायनल अकाउंट ट्रायल बॅलन्सवरून आपण सोडवतो. मग ट्रायल बॅलन्सचा नियम शिकवतोय. ट्रायल बॅलन्सचा नियम एकदा तुम्हाला माहीत झाला आणि व्यवस्थित समजलं तर तुम्ही फायनल अकाउंट हे 16 शेड्यूलमध्ये रेकॉर्ड करताना, पोस्टिंग करताना कधीच चुकणार नाही. तर हे सगळं फायनल अकाउंट आपण सोडवणार ट्रायल बॅलन्सवरून. कशावरून सोडवणार? ट्रायल बॅलन्सवरून. म्हणून ट्रायल बॅलन्सचा नियम लक्षात घ्या. मग ट्रायल बॅलन्सचा नियम काय? तर ट्रायल बॅलन्समध्ये 2 बॅलन्स असतील, डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स. मग डेबिट बॅलन्स आणि दुसरा कोणता असेल? क्रेडिट बॅलन्स. ट्रायल बॅलन्समध्ये 2 बॅलन्स असतात, डेबिट आणि क्रेडिट. डेबिट आणि क्रेडिटचा नियम विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शिकवत आहे, व्यवस्थितपणे समजून घ्या. ट्रायल बॅलन्समध्ये जितक्या पण अमाऊंट डेबिटमध्ये दिल्या जातील, कुठे दिले जातील? डेबिटमध्ये. आता शॉर्टमध्ये लिहितो, एक तर त्या एक्सपेन्सेस म्हणून रेकॉर्ड करा किंवा असेट म्हणून रेकॉर्ड करा. आणि ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटमध्ये जर दिलं तर एक तर त्या इन्कम म्हणून रेकॉर्ड करा किंवा लायबिलिटीज म्हणून रेकॉर्ड करा. याला नोटबुकमध्ये लिहून ठेवा. या नियमाला काय नियम आहे ट्रायल बॅलन्सचा? ट्रायल बॅलन्समध्ये 2 साईड असतील, डेबिट आणि क्रेडिट. डेबिटमध्ये जितक्या पण अमाऊंट दिले, जितके पण ट्रान्झॅक्शन दिले ते एक तर एक्सपेन्सेसला रेकॉर्ड होतील किंवा असेटला रेकॉर्ड होतील. आणि क्रेडिटमध्ये जे दिले ते एकतर इन्कमला रेकॉर्ड होतील किंवा लायबिलिटीला रेकॉर्ड होतील. संपला प्रॉब्लेम. 50% प्रॉब्लेम संपला. 50% ॲडजस्टमेंट मी तुम्हाला सेपरेट शिकवणार आहे. संपला फायनल अकाउंट. ट्रिक लक्षात घ्या. समजा तुम्हाला फर्निचर दिलं तर फर्निचर कुठं असेल? डेबिटमध्ये. मग फक्त ओळखायचं फर्निचर एक्सपेन्सेस आहे का असेट आहे. मग एक्सपेन्सेस असेल तर एक्सपेन्सेसला, असेट असेल तर असेटला. आपल्याला ओळखता येतं फर्निचर एक्सपेन्सेस नाही, असेट आहे. मग असेटमध्ये रेकॉर्ड करा. मग फर्निचर कोणती असेट आहे? फिक्स असेट. मग शेड्यूल नंबर 10 मध्ये रेकॉर्ड करा. वर्किंग नोट नंबर 10 फर्निचर. म्हणजे डेबिटमध्ये दिलेली जी काही ट्रान्झॅक्शन असेल तो एकतर एक्सपेन्सेस असेल किंवा असेट असेल. तो तुम्हाला एक्सपेन्सेस म्हणून वाटला तर एक्सपेन्सेसचे शेड्यूल किती? 15 आणि 16 मध्ये रेकॉर्ड करा. जर तुम्हाला ते असेट वाटले तर असेटचे शेड्यूल किती सांगितले मी? 6 ते 11. म्हणजे असेटचे शेड्यूल इथं परत एकदा मी तुम्हाला लिहून देतो. लायबिलिटीचे शेड्यूल 1 ते 5, असेटचे 6 ते 11
इन्कमचे 13 आणि 14, एक्सपेंडिचरचे 15 आणि 16 इथं तसे लिहिलेलेच आहे. तर जर तुम्हाला एक्सपेन्सेस वाटले तर एक्सपेन्सेस म्हणजे 15 आणि 16 नंबरला रेकॉर्ड करा. मग 15 आणि 16ला येतं का 15ला येतं का 16ला येतं, सेपरेट वर्किंग नोटचं लेक्चर पण मी तुम्हाला शिकवणार आहे. आता फक्त नियम समजून घ्या. जर तुम्हाला एक्सपेन्सेस वाटले तर 15 किंवा 16मध्ये रेकॉर्ड करा. जर तुम्हाला तो असेट वाटला तर असेटचे काय 6 ते 11, 6 पासून 11मध्ये तो कुठेतरी रेकॉर्ड होईल. आता क्रेडिटमध्ये दिलेल्या संख्या काय असतील, क्रेडिटमध्ये दिलेले ट्रान्झॅक्शन काय असतील, एकतर इन्कम किंवा लायबिलिटी. ओळखायचं इन्कम किंवा लायबिलिटी. इन्कम असेल तर इन्कम म्हणजे कुठे रेकॉर्ड करायचं, 13 नंबर किंवा 14 नंबरला. आणि जर तो तुम्हाला लायबिलिटी वाटला तर लायबिलिटी म्हणजे किती, 1 ते 5 पैकी कुठेतरी तो रेकॉर्ड होईल. संपलं. इतक्या सोप्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पोस्टिंग करू शकता. डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स हा नियम लक्षात ठेवा, हा नियम पाठ करून ठेवा, हा समजून घ्या. ट्रायल बॅलन्समध्ये डेबिटला जर दिल्या अमाऊंट तर त्या फक्त एक्सपेन्सेस किंवा असेट इथंच रेकॉर्ड करायचं. एक्सपेन्सेस म्हणजे 15 किंवा 16, असेट म्हणजे 6 ते 11 इथंच रेकॉर्ड करायचं. आणि क्रेडिट बॅलन्स जेव्हा जेव्हा सोडवणार तेव्हा इन्कम किंवा लायबिलिटी, मग इन्कम म्हणजे 13 ते 14 किंवा लायबिलिटी म्हणजे 1 ते 5 इथंच रेकॉर्ड करायचं. या पद्धतीने या नियमाच्या आधारे आपण पोस्टिंग करणार आणि ॲडजस्टमेंट सोडवणार. तर ॲडजस्टमेंटचे सेपरेट लेक्चर मी तुम्हाला घेईन इथं याच लेक्चर सिरीजमध्ये, आणि सेपरेट ॲडजस्टमेंट शिकवेल की कोणकोणते ॲडजस्टमेंट सोडवायचे आहे. त्या व्यतिरिक्त या ज्या 16 शेड्यूल आहे यांच्या वर्किंग नोट आपण बनवणार. तर याच्या वर्किंग नोट कशा तयार करायच्या, कोणत्या वर्किंग नोटमध्ये काय काय येतं याचं पण सेपरेट लेक्चर मी याच लेक्चर सिरीजमध्ये घेणार. आणि बॅलन्स शीटचा फायनल अकाउंटचा फॉर्मॅट, जो बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्ही बनवतात तो कसा बनवायचा पुढच्याच लेक्चरमध्ये मी फॉर्मॅट शिकवणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या लेक्चर सिरीजला फॉलो करा आणि बँक फायनल अकाउंट व्यवस्थितपणे समजून घ्या. या लेक्चर सिरीजला पहिल्या लेक्चरपासून शेवटच्या लेक्चरपर्यंत जर तुम्ही फॉलो केलं तर सगळ्या थेरी पण तुम्हाला समजेल आणि सगळे प्रॉब्लेम पण तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या चॅनलला फॉलो करा. आपल्या चॅनलला जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून आपल्या नोटिफिकेशन्सला ऑन करा. बेल आयकॉनला प्रेस करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळतील. आणि या पूर्ण लेक्चर सिरीजला म्हणजे DNA कॉमर्सला फॉलो करा. तुम्हाला सगळं बँकेचं फायनल अकाउंट इथंच शिकायला मिळेल विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त थेरी शिकलो. थेरीमध्ये 16 शेड्यूलची माहिती घेतली, 16 शेड्यूलचं वर्गीकरण शिकलो आणि ट्रायल बॅलन्सचा नियम शिकलो. आणि हे जे आहे ना प्रायमरी फंक्शन किंवा परफॉर्मिंग असेट, नॉन परफॉर्मिंग असेट, टाइप्स ऑफ असेट, या सगळ्यांची थेरी नोट्स मी तुम्हाला आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलला शेअर करेल. तर टेलिग्राम चॅनलला पण आपल्याला जॉईन व्हा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथं थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण शिकूया बँकेचा फायनल अकाउंटचा फॉर्मॅट. थँक्यू.